ही फक्त तिखट लागणारी हिरवी मिरची आणि कडूसर असणारे तीळ नक्कीच नाही आहेत. तीळ म्हटलं की त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि मिरची म्हटलं की तिखट असते पण झणझणीत अशी जेवणाची चव वाढवते. हे दोन्ही इन्ग्रेडियंट्स एकत्र करून जेवणाची चव अजून वाढूया का? तर चला, व्हिडिओ अगदीच झणझणीत रेसिपी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. तर हाय, मी कल्पना. तर आज आपण तीळ आणि झणझणीत अशी मिरचीची रेसिपी बघणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत. आता मिरच्या कशा घ्यायच्या तर तुमच्या आकारानुसार. जर तुम्हाला खूप असं झणझणीत खायला आवडत असेल तर तुम्ही तिखट मिरच्या घेऊ शकता, पण जर कमी आवडत असेल तर कमी तिखट घेतल्या तरीसुद्धा चालतील. आता एक कढई ठेवली, त्याच्यावरती आता जे आपण तीळ घेतले होते, घरगुती तीळ आहेत, त्याच्यामुळे थोडेसे काळसर दिसतात. तुम्ही बाजारातले किंवा जे काही तुमच्याकडे कोणतेही तीळ असतील ते तुम्ही ह्याच्यासाठी वापरू शकता. आता हे तीळ छान असे भाजून घ्यायचे. आता तीळ भाजायचे कसे आणि ते भाजलेले कसे कळतात तर चला बघूया. आता हे व्यवस्थित असे भाजायचे आपण. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, खूप हाय ठेवायची नाही किंवा लो पण ठेवायची नाही. लो ठेवली तर खूप जास्त वेळ जातो आणि हाय ठेवली तर आपले तीळ करपू शकतात, त्यामुळे मीडियम ठेवायची. तर हे बघा, असे तीळ भाजतात. असे तडतड उडायला लागले की तरीसुद्धा आपण हलवत राहायचं, पण असे तडतड उडायला लागले, छान असे फुलले की हे तीळ भाजले असं समजून घ्यायचं आणि हे तीळ काढून घ्यायचे. तर चला, आपले तीळ भाजलेले आहेत, आपण हे काढून घेऊया. आता तीच कढई परत एकदा गॅसवर ठेवूया. आता आपण इथे कढई गॅसवर ठेवली, त्याच कढईमध्ये तीळ काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये शेंगदाणेसुद्धा भाजून घेऊया. शेंगदाण्याचं मी अगदी अर्धी वाटी शेंगदाणे आहेत, पण तुम्हाला हवे असेल तर जास्त प्रमाण वाढवू शकता. तर छान डाग पडेपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे. आता शेंगदाण्याला डाग पडले की शेंगदाणे भाजून होतात, तर हे आपले काढून घ्यायचे. आणि जसं आपली कढई गरम आहे त्यामुळे इतके पुढच्या जे काही साहित्य आहे ते भाजण्यासाठी खूप जास्त असा वेळ लागत नाही. तर चला, शेंगदाणेसुद्धा भाजून झालेले आहेत, हे सुद्धा आपण काढून घेऊया. आता शेंगदाणे काढून घेतले, त्याच कढईमध्ये लसूण, एक गड्डी इथे लसूण घेतलेला आहे, तो सुद्धा आपण भाजून घेऊया. आता लसूण भाजायला जास्त असा वेळ लागत नाही. लसणाला आपण शेंगदाण्याला कसे थोडे थोडे डाग पडले आणि आपण शेंगदाणे काढून घेतले, तसंच लसणाला सुद्धा थोडे थोडे डाग पडले की हे सुद्धा आपण काढून घ्यायचे. तर इथे आपला लसूणसुद्धा भाजून झालेला आहे, हा सुद्धा आपण काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये मिरचीसुद्धा टाकूया. मिरची भाजताना थोडीशी, जर खूप लांबकी मिरची असेल थोडेसे 2 कट करायचे आणि मग मिरची भाजायला टाकायची. कारण त्याच्यावर जेव्हा आपण तेल टाकतो तेव्हा ती मिरची फुटते आणि अगदी डोळ्यात किंवा अंगावर येण्याची शक्यता वाटते. त्याच्यामुळे मिरची भाजताना नेहमी मिरची कट करून भाजायची. त्याच्यामुळे आपण जेव्हा त्याच्यावरती तेल टाकतो तेव्हा ती फुटत नाही आणि उडत नाही शक्यतो. त्याच्यामुळे भाजताना नेहमी मिरची जेव्हा आपण भाजतो तेव्हा कट करायची आणि मग व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. तर ह्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आपल्याला भाजण्यासाठी आणि व्यवस्थित असं हे दोन्ही भाजून घ्यायचं. आता मिरची भाजताना तेल मी टाकलं होतं थोडंसं, तर त्याच्यामुळे अशीच भाजून घ्यायची. तर इथे आपली मिरची आणि जिरे भाजून झालेले आहेत, ते सुद्धा आपण काढून घेऊया. आता वेगळे जिरे अजून प्लेटीत काढले की ते परत प्लेटीला चिकटणार, त्याच्यापेक्षा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे आणि मिरची दोन्ही काढून घेतलं. ह्याला थंड करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे आपण शेंगदाणे आणि लसूण भाजून घेतला होता तो ह्याच्यामध्ये आपण टाकूया. आणि हे सगळे जे आपण साहित्य घेतलं ते भाजून घेतलं, ते व्यवस्थित थंड करून घ्यायचं आणि मग एक एक करून मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता इथे आपण जिरे टाकले, मिरची, शेंगदाणे आणि त्याच्यामध्ये लसूण, त्यातच थोडीशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीरमुळे आपण जे काही पदार्थ करतो त्याची चव अजून छान येते.
आणि तो दिसायलासुद्धा खूप छान दिसतो. आता इथे दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे. पल्स मोडमध्ये वाटायचं, जेणेकरून सगळ्या मिरच्या व्यवस्थित एकसारख्या छान अशा वाटल्या जातात. आता त्याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे. जे आपण तीळ भाजून घेतले ना, ते तीळ आपण ह्याच्यामध्ये टाकायचे आणि तीळ टाकल्यानंतर हे ना पल्स मोडमध्ये फिरवायचं, जेणेकरून एकसंध जसं चिकटपणा जसं येतो ना, तसं यायला नको. आपल्याला असं मोकळी सुटसुटीत आपल्याला मस्त असा तिळाचा ठेचा करायचा आहे. तर त्यामध्ये मी टाकलेला आहे. तुम्ही आमचूर पावडर वापरू शकता किंवा मी ते चाट मसाला वापरलेला आहे किंवा लिंबाचा रस वापरू शकता. आता बघा इथे मी छान असं मस्त पल्स मोडमध्ये फिरवून घेतलेलं आहे. तर खूप जास्त असं नाही, पण आणि चवीनुसार मीठ पण वापरलं, त्यामुळे मी सांगायचं विसरले. आपण एकत्र तीळ, आमचूर पावडर किंवा चाट मसाला किंवा मीठ हे एकत्र मस्त असं दरदरीत आपण वाटून घेतलं. आता एका कढईमध्ये तेल टाकलं आणि हे जे काही आपण हे घेतलं होतं मिक्सरला फिरवून मिश्रण, ते कढईमध्ये मस्त एकदा परतवून घ्यायचं. खूप जास्त परतवण्याची गरज नाही, 1-5 मिनटं आपल्याला हे परतवून घ्यायचं, जेणेकरून जो काही फिरवल्यानंतरसुद्धा कच्चेपणा राहिला असेल तो सगळा निघून जातो. आणि तेल टाकल्यामुळे जर तुमची चटणी किंवा ठेचा हा तिखट झाला असेल ना, तो कमी तिखट होतो. तर छान असं मस्त एकदा परतवून घ्यायचं. आता इथं ठेचा परतवते तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय, कोणत्या शहरातून बघताय, कोणत्या गावातून बघताय, हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जे काही आपण ही रेसिपी करत असतो, ती घरी जे साहित्य आहे नॉर्मल, त्याच्यातच आपण हे रेसिपी करत असतो. त्यामुळे जर तुम्हाला कुठली म्हणजे काही जरी खावंसं वाटलं आणि घरात साहित्य जे उपलब्ध आहे त्यापासून आपण ही रेसिपी तयार करत असतो. त्यामुळे हे जर व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तयार झाली आपली झणझणीत मस्त अशी तिळाची चटणी किंवा ठेचा. ही चटणी ना भातासोबत किंवा भाकर किंवा भाजी किंवा बाजरीची भाकर ह्यासोबत खूप छान लागते. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही थोडंसं तेलसुद्धा टाकू शकता, पण नसेल आवडत तर नाही टाकलं तरीसुद्धा हरकत नाही. खूप छान लागते, कारण आपण तेलातच परतवली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि हे साधे सोपे जर व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय.